हाय गाईज, मी गौरी मोहिते. आज आम्ही चाललो आहोत कोल्हापूरला आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कोल्हापूरमध्ये कुठल्या स्पॉटला जाणार आहे आणि काय काय खाणार आहे. आणि हे आम्ही निघालो आहोत आता टू व्हीलरवरनं. आम्ही फोर व्हीलर न घेता आज चक्क टू व्हीलरवरनं चाललो आहे. तुम्ही बघू शकता, सीन पण इतका छान दिसत होता आणि संध्याकाळची वेळ होती म्हणून खूप भारी वाटत होतं. ऊन नाही, काही नाही, मस्त वातावरणात आम्ही कोल्हापूरला चाललो आहे. आणि तुम्ही बघू पण शकता की ट्रॅफिक खूप आहे, रोडचे कामं चालले आहेत म्हणून. आणि हां, मस्ट तुम्ही जर टू व्हीलरवरनं ट्रॅव्हल करणार आहेत तर तुम्ही मस्ट आहे की कंपल्सरी आहे तुम्ही हेल्मेट घातलंच पाहिजे. आणि आमच्या पुढं बघा, आता तुम्हाला दिसणार हे चालला आहे रायडर. माहीत नाही रायडर आहे का नाही, बट असं चालवतो आहे की जसं तो रायडरच आहे. थोडा पुढं गेल्यावर मग आम्हाला हे दादा दिसले जे उसाचा रस विकत होते, म्हणून आम्ही इथं थोडासा फोटोशूट केला, थोडेसे व्हिडिओ काढले आणि मस्तपैकी थंडगार ज्यूस पिला. आणि इथलं हे उसाचा रस खूपच छान होतं, आम्हाला खूप बरं वाटलं. हे मस्तच होता, रिफ्रेशिंग आणि थंड, खूप छान. मला उसाचा रस खूप आवडतो, पण माझ्या मिस्टरांना जास्त आवडत नाही ते. आणि त्यांनी थोडंसं प्यायलं आणि निम्मं राहिलेलं ते मला दिलं. आणि आम्ही उसाचा रस पिऊन परत एकदा चला किक मारली गाडीला आणि ऑन द वे कोल्हापूरला. टू व्हीलरनं जाताना एक मज्जाच वेगळी असते की तुम्हाला सगळं बघायला भेटतं. सगळं इतकं छान होतं, ती शेती, ते ते शेतीत आलेली. आणि थोडं पुढं आल्यावर हे जरा रोडचे कामं निम्मे झालेलं आहे, पण जरा इथं रोड जरा चांगला आहे म्हणून आम्ही इथनं जरा फास्ट गाडी घेतली, स्पीडअप केलं आणि पुढे निघालो. आणि वातावरण तर खूपच मस्त आहे. तुम्ही सूर्य बघू शकता, मावळतो आहे. आणि हे सूर्य मावळताना बघायला तुमच्या पार्टनरसोबत एक मज्जाच वेगळी असते. मी जरा मागे बसून बोर झाले होते म्हणून हे बघा, आम्ही जरा स्वतःचाच फोटोशूट व्हिडिओ काढला. जसं मी हवेत उडते असं मला वाटत होतं, जसं मी प्रो रायडर असल्यासारखी त्याच्यावर काय काय स्टंट करत होते. हे लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता हॉटेल सातबारा आहे. इथं तुम्ही गेलाच असशील. इथली जेवणाची खूप टेस्ट छान आहे. इथं तुम्हाला काळं मटण भेटतं, खरडा मटण भेटतं. और मैं फिर से बोर हो गई तो मैं फिर से डांस करने लगी इसमें. आय एम एन्जॉईंग. मला माहीत नाही मी गाणं कुठलं म्हणते, पण इट्स ओके, हॅपी डान्स. तर सूर्य मावळलाच आहे आणि मी अजून ऑन द वेच आहे. खूप ट्रॅफिक आहे आणि टू व्हीलरवरनं जाताना खूप खूप पेशन्स लागतात. आणि जर लॉंग रूट असेल तर खूपच. मी बघू पण शकता की दोन्ही साईड फुल आहे. हां, ऑब्वियस की कामही चालू आहे आणि ह्या टायमिंगला ट्रॅफिकही होते. इट्स. तर आता आम्ही पोचलो आहोत कोल्हापूरला. इथनं टर्न घेतल्यावर सरळ आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात पोचलो. हाय कोल्हापूर. आय नो की सगळ्यांना माहीत असेल कोल्हापूर हे काही नवीन नाही आहे, मी काही नवीन शूट करत नाही आहे, बट इट्स माय फर्स्ट टाईम म्हणून मी करत आहे. हे पाहू शकता, राजश्री छत्रपती शाहू महाराज. आम्ही आलो आहोत कोल्हापूरमध्ये. जस्ट एंट्री केली. वाव, कॅन सी दी व्ह्यू. मस्तच. हे टायमिंग खूप छान आहे. तुम्ही कुठेही जावा अशा टायमिंगला, तुम्हाला खूप मस्त वाटेल. इट्स काइंड ऑफ रोमॅन्टिक, पीस, तुम्हाला सगळं भेटेल ह्या टायमिंगमध्ये. दुपारच्या वेळेस उन्हाने खूप रखरख वगैरे होत असते, त्यामुळं हे तुम्ही बघू शकता. तिथं छोटे छोटे ढाबे और हॉटेल्स आहेत. तर आम्ही विचार केला आता थेट कुठं न जाता डायरेक्ट रंकाळ्याला जावं. तर आमचं प्लॅनिंग होतं की पहिले
आपण DYP जे मॉल आहे तिथं जावं. बट खूप लेट झालं होतं म्हणून आम्ही प्लॅन ड्रॉप करून आम्ही पहिले गेलो रंकाळ्याला. आणि तिथंही खूप मस्त आहे. म्हणजे मी कधी गेले नव्हते, मी फक्त लांबूनच व्ह्यू पाहिला होता. बट आज फर्स्ट टाईम मी 2 व्हीलरवरनं ट्रॅव्हल करून रंकाळ्याला जाणार आहे. तर तुम्ही चाललो होतो. हे नियाज बिर्याणी, इथं बिर्याणी खूप छान भेटते. जर तुम्ही कोल्हापूरकर असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल. पण ज्यांना माहीत नाही मी त्यांना सांगते की जर तुम्ही कोल्हापुरात आले तर इथली बिर्याणी नक्की ट्राय करा. म्हणजे हे काय पेड प्रमोशन नाही आहे, बट मी इथे 4-5 वेळा ट्राय केली तर मला चव एकच तिथली वाटली, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करते. आता आम्ही चाललो आहोत कोल्हापूर उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राजे क्षीरसागरजी साहेबांच्या ऑफिसकडून. तुम्ही बघू शकता इथं राईट साईडला त्यांचं ऑफिस आहे आणि मे बी तिथं काय फंक्शन आहे, आय डोंट नो. हे रंकाळ्यावर आम्ही पोचलो आणि हे रंकाळ्याचं जे पूर्ण काम आहे हे पूर्ण श्रेय राजेश्री साहेबांना जातं. यांनी जिथं वाईब आहे ते गेल्यावर लाईटिंग असो किंवा तिथं सिटिंग अरेंजमेंट असो सगळं त्यांनी छान केलं आहे आणि मस्तच होतं ते. तिथली वाईबच खूप मस्त होती आणि हे सगळं श्रेय आमदार साहेबांना जातं. मग आता सगळं बघून झाल्यावर मग आम्ही चालू केलं आमचं फोटोशूट. आणि इथं जेव्हा आलो तर इथनं आम्हाला जाऊ वाटत नव्हतं घरी, इतके छान वाईब्स होते. म्हणून आम्ही थोड्या वेळा तिथंच बसलो, थोडे एकमेकांशी गप्पा मारल्या आणि मग नंतर आम्ही थोडंसं व्ह्यूचाही फोटोशूट केला, व्हिडिओ काढले. आणि मग नंतर माझ्या मिस्टरांनी फोटोज काढले, व्हिडिओज काढले. मला ते पोस्ट सांगत होते कुठल्या अँगलला बघायचं कुठलं नाही. आणि ते झाल्यावर मग आम्ही गेलो भेळ खायला आणि इथं भेळ होती ना, एक नंबर होती भेळ. छान टँगी फ्लेवर होता, मिरची तिखट होती, मस्त भेळ होती. आणि दादांनी भी खूप प्रेमाने मला ती खाऊ घातली. आणि मग नंतर आम्ही थोडं पुढं गेल्यावर मग आम्ही पिलो पाया सूप, चिकन पाया सूप होतं हे, पण ही खूप 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 मस्त होतं. आणि थंडीमध्ये गरम गरम सूप प्यायला मज्जाच वेगळी असते. मग नंतर आम्ही हॉटेलला गेलो आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही सी फूड ट्राय केलं. तर आम्ही ट्राय केलं फर्स्ट स्टार्टर जी होती कोळंबी रवा फ्राय, आणि तीही इतकी मस्त होती, गरम गरम होती. आणि मग आम्ही थाळी तिथं मागवली. मी ट्राय केली पॉपलेट थाळी आणि माझ्या मिस्टरांनी केली सुरमई थाळी. माझी पॉपलेट थाळी तर खूपच छान होती. फक्त मला एकच इश्यू होता की जी भाकरी होती ती जरा जास्तच कडक होती, ते खाताना जरा दातात टोचत होते. बट आफ्टर ऑल जेवण खूपच छान होतं. आणि त्यांनी भाकरी न घेता चपाती घेतली होती. त्यांचीही सुरमई खूप छान होती. आमचं इथं खूप पोट भरलं. आम्ही इथं मस्तपैकी जेवलो. आणि या हॉटेलचं नाव म्हावरा हॉटेल आहे. खूप मस्त जेवण आहे, तर तुम्ही एकदा नक्की विजिट करा या हॉटेलमध्ये. आणि हे माझे मिस्टर बघू शकता लिंबू पिऊन वगैरे त्यांचं सगळं मस्तपैकी प्रॉपर जेवण चाललं आहे आणि फक्त मान हलवत आहेत, स्पीचलेस आहे जेवणाची टेस्ट करून. आणि मला ही खूप इथलं जेवण आवडलं. मी फर्स्ट टाइम ट्राय केलं. आणि हे जे फिश खात होते ते मांदेली फिश आहे, त्यांना खूप मांदेली फिश आवडतं. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, तर तुम्ही असंच माझे व्हिडिओ लाईक्स आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ॲट लास्ट आम्ही आमच्या घरी कराडला पोचलो आहोत. आणि असंच माझ्या व्हिडिओला प्रेम द्या, कारण मीही एन्करेज होईल की हे व्लॉग बनवायला नवीन आणि तुमच्यासोबत शेअर करायला. सो बाय, गुड नाईट अँड लव.